नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण करणार आहोत मस्त अशी मऊ शिजलेली मसाला दाल खिचडी। कधी तोंडाला चव नसेल तेव्हा करून खाण्यासाठी, किंवा कधी डाळ भात खावंसं वाटत नाही किंवा भाजी चपाती पण खावीशी वाटत नाही त्यावेळेला, किंवा घाईच्या वेळेला झटपट होणारी अशी एकदम चविष्ट डाळ खिचडी, मसाला दाल खिचडी कशी करायची ते आज बघूया। त्यासाठी इथं मूग आणि मसूर डाळ मिक्स अशी अर्धी वाटी घेतलेली आहे मी। तुम्ही याच्यामध्ये तुरीची डाळ पण वापरू शकता। आणि ही सालाची मूग डाळ घेतली आहे। 1 वाटी कांदा, 1 वाटी टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक, 3-4 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कापून घेतल्या आहेत। कमी तिखट असलेल्या मिरच्या आहेत ह्या 3-4 घातल्यात मी याच्यामध्ये। आणि 1 वाटी तांदूळ घेतलेत, कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकता। आता याला आपण धुवून घेऊ। आपल्या डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे, एकत्र करूनच धुवून घेऊ। डाळी आणि तांदूळ आपण मिक्स करू आणि व्यवस्थित याला धुवून घेऊ। आता याला धुवून घेऊ। इथे धुवून झाले आपले डाळ आणि तांदूळ। आता आपण खिचडी करायला घेऊ। आता खिचडी करण्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकू। मोहरी तडतडली की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकू। जिरे व्यवस्थित फुलले की कढीपत्त्याचे 8-10 पाने टाकू। आणि हिरवी आपण जी लांब चिरून घेतलेली मिरची होती ती टाकून घेऊ। आता कांदा टाकून घेऊ आणि याला थोडंसं परतून घेऊ। याला थोडा वेळ परतून घेतलं की याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आपण टाकून घेऊ। आता इथे थोडा वेळ परतून घेतलं याला। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ बारीक चिरलेला आणि परत एकदा मिक्स करून घेऊ। याला पण अर्धा मिनिट परतलं की याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली। जशी तुमची मिरची तिखट कमी जास्त असेल त्याप्रमाणे मिरची पावडर घाला, कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत। आता याला थोडंसं परतून घेतलं। आता याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालू। कोथिंबीर पण याच्यात टाकून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पण टाकायचा आपल्याला, पण तो नंतर। तर इथे आता आपण डाळी घेतल्या होत्या आणि तांदूळ धुवून घेतले होते ते याच्यात टाकून घेऊ। मी 2 प्रकारच्या मूग डाळी आणि मसूर डाळ वापरलेली आहे। तुम्ही याऐवजी तुरीची डाळ पण वापरू शकता। सालाची मूग डाळ आणि पिवळी मूग डाळ आणि मसूर डाळ असं मी इथे घेतलेलं आहे। आता हे सगळं मिळून आपलं 2 वाट्या झालं होतं, डाळी आणि तांदूळ मिळून। 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी दोन्ही डाळी। आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आणि याला छान 1 मिनिटभर परतून घेऊ। आपले तांदूळ, डाळी, मसाले सगळं असं 1 मिनिट परतून घेऊ। रंग खूप सुरेख आला आहे आपल्या या मिश्रणाला, बघू शकता। आता याला 1 मिनिटभर परतून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। ज्या वाटीने आपले 2 वाट्या भरले होते डाळ आणि तांदूळ मिळून, त्याच वाटीने मी इथे 7 वाट्या पाणी टाकणार आहे। 7 ते 8 वाट्या पाणी याच्यासाठी टाका तुम्ही। व्यवस्थित मऊ शिजल्या जाते आपली खिचडी एकदम। 2 वाटीसाठी 7 ते 8 वाट्या पाणी टाकायचं। मी 7 वाट्या टाकलेत आणि एकदम प्रमाणात झालं होतं हे पाणी। पण कधी तांदूळ जसा वेगवेगळा असतो त्याप्रमाणे पाणी थोडंसं कमी जास्त लागू शकतं, 1/2 वाटी। आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे आपण झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे आपली खिचडी एकदम मऊ मस्त शिजल्या जाते। आता इथे कुकरला झाकण लावून घेऊ आणि 4 ते 5 शिट्ट्या याच्या काढून घेऊ। 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर बघू। आता इथे कुकर आपला थंड झाला आहे, वाफ गेलेली यातली, आणि बघू शकता मस्त अशी आपली खिचडी शिजलेली आहे। इथे एकदम मऊ अशी खिचडी आपली शिजलेली आहे 7 वाट्या पाण्यामध्ये। तुम्ही पण 7 ते 8 वाट्या पाणी टाका अशी मऊ खिचडी शिजण्यासाठी। आता हिला काढून घेऊ प्लेटमध्ये।
तर अशी मस्त खिचडी तुम्ही पण एक वेळेस करून बघा. कधी कधी तोंडाला चव नसते तेव्हा ही मसाला खिचडी खायला खूप छान लागते. किंवा भाजी चपाती खाण्याचा कंटाळा आला किंवा घाईची वेळ असेल कुठून आलं तर पोटभरीचं असे जेवणच तयार होतं. ही मसाला खिचडी मऊ शिजलेली आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू आपण आणि साजूक तूप टाकून घेऊ याच्यावर. कोथिंबीर टाकली आहे, आता साजूक तूप टाकून घेऊ. आता इथे तयार झाली आपली मस्त मऊ शिजलेली मसाला खिचडी, मिक्स डाळींची मसाला खिचडी. ही तुम्ही पण एक वेळेस करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.